तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले नाशिक करन्सी नोट प्रेस भरती 2026 जे की 17 आणि 18 ऑगस्टचे जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरमधनं काही महत्त्वाचे असे प्रश्न जे तुम्हाला 19 ऑगस्ट 2026 या पेपरसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न ठरणार आहेत. त्याच्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. हे प्रश्न मी सिलेक्टिव्ह करून आणि जे वारंवार रिपीट झालेले तेच प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1 आहे, नाणी कायदा 1906 कॉइनेज ॲक्ट 1906 नुसार भारतीय चलनात जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंतची नाणी पाडण्याचे मिंटिंग कायदेशीर अधिकार भारत सरकारला आहे? ऑप्शन ए आहे ₹100, ऑप्शन बी आहे ₹500, ऑप्शन सी आहे ₹1000 आणि ऑप्शन डी आहे ₹5000. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे ₹1000. तर नाणी कायदा 1906 कॉइनेज ॲक्टनुसार ₹1000 आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, SPMCILच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई टंकसाळीत पाडलेल्या नाण्यांवर खालीलपैकी कोणते मिनिट मार्क असते? ऑप्शन ए आहे हिरा, ऑप्शन बी आहे तारा, ऑप्शन सी आहे ठिपका आणि ऑप्शन डी आहे कोणतेही चिन्ह नसणे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे हिरा. तर हिरा या SPMCILच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई टंकसाळीत पाडलेल्या नाण्यांवर जे मिनिट मार्क असते ते हिरा हे आहे. हे प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मी याआधीही तुम्हाला 19 एप्रिल म्हणजे 19 ऑगस्टला जो पेपर होणार आहे त्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहेत, आजच अपलोड केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय रुपयांचे अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केले आहे? ऑप्शन ए आहे उदयकुमार धर्मलिंगम, ऑप्शन बी आहे रघुराम राजन, ऑप्शन सी आहे नंदलाल बोस आणि ऑप्शन डी आहे सुधीर दार. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे उदयकुमार धर्मलिंगम. तर भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केले? तर उदयकुमार धर्मलिंगम. हा प्रश्न तुम्हाला 17 ऑगस्टला देखील आलेला आहे आणि 18 ऑगस्टला देखील आलेला आहे, म्हणजेच उद्या देखील येणार आहे. वारंवार रिपीट झालेला IMP क्वेश्चन आहे हा. प्रश्न क्रमांक 5 आहे, BRBNMPL भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आणि व्यवस्थापना खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए आहे नाशिक करन्सी नोट प्रेस, ऑप्शन बी आहे साल्बोनी नोट मुद्रणालय, ऑप्शन सी आहे हैदराबाद इंडिया गव्हर्नमेंट आणि ऑप्शन डी आहे देवास बँक नोट प्रेस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी साल्बोनी नोट मुद्रणालय BRBNPL अंतर्गत. प्रश्न क्रमांक 6 आहे, करन्सी नोटांसाठी लागणारा विषय सुरक्षा कागद बनवणारा कारखाना भारतात कुठे आहे? ऑप्शन ए आहे देवास, ऑप्शन बी आहे होशंगाबाद, नर्मदापुरम, ऑप्शन सी आहे नाशिक, ऑप्शन डी आहे मैसूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी होशंगाबाद नर्मदापुरम. हा करन्सी नोटांसाठी लागणारा जो विशेष कागद असतो, जो वेगळा कागद असतो, तो भारतात होशंगाबाद नर्मदापुरम येथे बनवला जातो. येथे याचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए आहे 1 एप्रिल 1935, ऑप्शन बी आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन डी आहे 1 जानेवारी 1949. तर हा IMP क्वेश्चन आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. म्हणजेच की RBI स्टार्टिंग जी की आहे डेट ती 1935 येथे आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केले आहे? ऑप्शन ए आहे उदयकुमार धर्मलिंगम, ऑप्शन बी आहे रघुराम राजन, ऑप्शन सी आहे नंदलाल बोस, ऑप्शन डी आहे सुधीर दार. इथं तुम्ही बघू शकता हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. मी मुद्दाम रिपीट घेतलेला आहे कारण की हा खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये हमखास हा प्रश्न येणार म्हणजे येणार. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उदयकुमार धर्मलिंगम. आता आपण पुढचा काही प्रश्न बघूया महत्त्वाचे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केले? इथे देखील रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय चलनी नोटेवर भाषा फलकावर किती भाषा असतात? ऑप्शन ए आहे 11, ऑप्शन बी आहे 18, ऑप्शन सी आहे 15, ऑप्शन डी आहे 17. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आणि डी हे दोन्ही बरोबर आहे. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये फक्त 15 असेल तर 15 उत्तर बरोबर ठरणार आहे आणि जर तुम्हाला ऑप्शनमध्ये फक्त 17 असेल तर 17 उत्तर बरोबर ठरणार आहे. कारण की तुम्हाला 15मध्ये हिंदी आणि
जी संस्कृत भाषा आहे ती ॲड नाही केलेली आहे आणि 17मध्ये हिंदी आणि संस्कृत ॲड करून तुम्हाला एकूण 17 असे उत्तर बरोबर ठरेल. हे जे प्रश्न आहेत ना, हे नक्कीच तुम्ही पाठच करून जावा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, नाशिक शहरातून कोणती प्रमुख नदी वाहते? ऑप्शन ए आहे भीमा नदी, ऑप्शन बी आहे तापी नदी, ऑप्शन सी आहे कावेरी नदी आणि ऑप्शन डी आहे गोदावरी नदी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, गोदावरी नदी. आता तुम्हाला नाशिक प्रेस नोट ही जी पेपर आहे हा नाशिक रिलेटेड आहे, तर तुम्हाला नाशिकच्या संबंधित इतर काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतात. आणि मेन म्हणजे आत्ता जीके करंट अफेअर्स अंतर्गत 2027मध्ये जो कुंभमेळा होणार आहे नाशिकचा, त्याच्यावर तर तुम्ही पूर्ण तो जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे लक्षात ठेवून जा. त्याच्यावर तुम्हाला 2 ते 3 मार्काचे प्रश्न हमखास विचारण्यात येऊ शकतात. तर उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि मी काही अशी सिरीज बनवलेली आहे, जे कोणी चांगली जी म्हणजे बँक भरती होणार आहे त्यासाठी त्यांनी जाऊन एकदा ते व्हिडिओ चेक करा. आणि आपण अंगणवाडी मुख्य सेविका, तलाठी, MPSC 2026साठी जे काही वेब सिरीज आहे ती चालू ठेवलेली आहे सिरीज. आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.